माननीय उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकद्वयी, शिक्षक बंधू-भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. या महानायकाच्या जीवनातील एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे. एका निरपराध युवकाला दिलेली फाशीची शिक्षा बाबासाहेबांनी कशा प्रकारे थांबवली हे पहा. लंडनहून नुकतीच बॅरिस्टरची पदवी घेऊन बाबासाहेब पहिल्याच दिवशी भारतात आले. कोर्टात गेल्यावर त्यांना कुणी बसण्यात जागा दिली नाही, परंतु राग न मानता ते लांब एका बाकावर बसले. सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी केस होत्या, पण हळूहळू सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली. सोलापूर येथे 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या एका मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप आला होता. त्याच्या शेतात एक मृतदेह सापडला. या कारणावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. शिवप्पाला आता फाशीची शिक्षा होणार म्हणून त्याचे वडील खूप चिंताग्रस्त झाले, रडू लागले. मुलाच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अनेक वकिलांना भेटले, परंतु सर्वांनी तुमच्या मुलाला वाचवता येणार नाही असेच सांगितले. पाटील खूप हताश झाले. एके दिवशी पाटलांचे एक मित्र त्यांना भेटायला आले. पाटलांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. मित्रांनी त्यांना बाबासाहेबांना भेटण्याचा सल्ला दिला. मोठ्या आशेने पाटील बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांचे पाय धरून मुलाला वाचवण्यासाठी गयावया करू लागले. बाबासाहेबांनी पाटलाची केस हातात घेतली व कोर्टात निकाला दिवशी या असे सांगितले. पाटलांना आता आपला मुलगा वाचणार याची खात्री वाटू लागली. निकालाच्या दिवशी कोर्टाच्या दारात लाखो लोक जमले. पाटील आले, मोठ्या आशेने आले होते. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी शिवप्पाला फाशीची शिक्षा सुनावली. बाबासाहेबांनी ठीक आहे असे म्हटले, पण न्यायाधीशांनी शिक्षा देताना फक्त शिवप्पाला फासावर द्या एवढेच शब्द बोलले होते. पण फाशीच्या दिवशी तुम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित राहा असे बाबासाहेबांनी न्यायाधीशांना विनंती केली. पण पाटलाच्या वडिलांना हे ऐकून खूप राग आला, कारण आपण एवढ्या मोठ्या आशेने बाबासाहेबांकडे आलो होतो आणि फाशीची शिक्षा दिल्यावर सुद्धा बाबासाहेब काहीच बोलत नाही. हे ऐकून त्यांना खूप राग आला. बाबासाहेब, तुम्ही माझा विश्वासघात केला असे ते म्हणू लागले. पण ठरल्याप्रमाणे फाशीचा दिवस उजाडला. न्यायाधीश सुद्धा फाशीच्या ठिकाणी उपस्थित राहिले. फाशी देताना शिवप्पाच्या तोंडावर काळे कापड घातले गेले व फास गळ्यात अडकवला. तेवढ्यात बाबासाहेब म्हणाले, स्टॉप माय लॉर्ड. न्यायाधीश आश्चर्याने पाहू लागले. बाबासाहेब म्हणाले, तुम्ही फक्त आरोपीला फाशी द्या अशी शिक्षा दिलेली आहे. आरोपीच्या गळ्यात फास आहे, एवढीच त्याची शिक्षा आहे. न्यायाधीशांना आपली चूक समजली व शिवप्पा पाटील याच्या गळ्यातील फास काढण्यात आला व त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली. तेव्हापासून फाशी देताना मरेपर्यंत फाशी द्या असा बदल कायद्यात करण्यात आला. आपल्या प्रगल्भ बुद्धिचातुर्याने बाबासाहेबांनी फाशी दिलेल्या एका युवकाला वाचवले. तेव्हापासून बाबासाहेबांचा फोटो पाटलांच्या घरात देवाऱ्यामध्ये ठेवण्यात आला व देवाप्रमाणे त्याची पूजा केली जाते. आजही ही प्रथा त्यांच्या घराण्यात सुरू आहे. अशा या देशकार्यासाठी वाहून घेतलेल्या व अस्पृश्यतेचा नायनाट करणाऱ्या महान व्यक्तीने 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला. या महामानवास कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.